अश्विनी बाळा, तू बी अगदी ह्या फुलासारखीच होतीस बघ. लय हसतमुख होतीस. घरी आल्यावर सगळ्यांशी बोलायची, सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचीस. मोठ्या माणसांचा मान ठेवायचीस. अशी कशी ग अचानक निघून गेलीस? जिथं कुठं हसशील तिथं अशीच हसतमुख राहा. चिकू बाळा, अगं माझी राणी जशी माझी लेकरू होती ना, तशीच तू पण माझी लेकरू होती. अगं तुझ्या मनात लय माया होती. माझ्या राणीला सारखा आदर द्यायची तू. तुमची दोघीची लय चांगली मैत्री होती. मला दोघीला बरोबर बघितलं ना, मनात लय आनंद व्हायचा बघ. देवा, माझ्या लेकराच्या आत्म्याला शांती मिळते रे बाबा. अगं एवढी घाई केलीस शिकू? का सोडून गेलीस मला? काय कमी पडलं ग माझ्याकडून? का तुझ्या मम्माला एकटं टाकून गेलीस ग? अगं आता या घरात छोट्या छोट्या गोष्टींसाठी मम्मा मम्मा करत खूप येईल ग माझ्या मागे. कोण या घरात गोंधळ घालेल? तुझा आवाज अजूनही ऐकायला येतोय का मला? तू होतीस ना तेव्हा जेवताना 2 घास जास्त जायचं बघ मला. कधी तू मला बरवायचीस, कधी तुला मी बरवावं म्हणून हट्ट करायचं. कोण करेल ग हट्ट माझ्याकडे? आता मला कोण भरवणार सांग ना. प्रत्येक घासाला तुझी आठवण येईल ग. आता इंद्रावर जास्त प्रेम होत म्हणून केवढी भांडायचीस ग माझ्याशी? अशी अचानक निघून कशी गेलीस ग? आता कोण भांडणार माझ्याशी सांग ना. कोण भांडणार चिकू? शांत हो, सांभाळ स्वतः. मला माझ्या चिकूशी बोलू दे. मी तिच्याशी मनसोक्त बोललेच नाही रे. ये ना परत चिकू. तिच्या केसाला तेल लावून चंपी करण्यासाठी मागे लागायची रे. सगळंच राहून गेलं रे. सगळंच राहून गेलं. सांभाळ स्वतः. उठाई. अश्विनी, तुझं नाव खूप लाडानं ठेवलं होतं आम्ही, पण तू मला म्हणायचीस की मला चिकूच म्हणा, चिकूच म्हणा. मला चिकूच आवडतं. माझी चिकू एवढीशी होतीस तू. लहानपणी माझ्या पोती आबा आबा म्हणून पिंगा घालायचीस. ती फॅक्टरीला जायला निघालो की घट्ट मिठी मारायचीस.
तुझ्या बोबड्या बोलाने मला थांबवायचीस, म्हणायची आबा मला पण घेऊन चला ना फॅक्टरीत. तुला मोठं होताना मी नाही बघू शकलो का पोरी, नाही तुला वेळ देऊ शकलो मी. आयुष्यभर याची खंत राहणार आहे मला. मी दुःखात असलो की तू माझे अश्रू पुसायचीस, मला हसवायचीस. मी रागात असलो तर तू मला शांत करायचीस. आणि आता तू शांत झालीस का केलंस असं? ही माझी चिमणी भूर उडून गेली, इतक्या दूर निघून गेली ना की तर नाही तुमच्या नसण्याचा मी विचारही नाही करू शकत. आता दिवसेंदिवस जगायची इच्छाच कमी होत चालली. जमल्यास मला माफ कर. सॉरी माझी चिकू. सॉरी अश्विनीताई, रिअली सॉरी. सॉरी चिकू, आम्हाला हे करायचं नव्हतं, पण तू करायला भाग पाडलंस. रेस्ट इन पीस. उर्मिला, मी फॅक्टरीत जातो, तू इथे सांभाळ. आबा, मी आलोच. थांब. तू माझ्या चिकूच्या जवळ जायचं नाही सर. हिला सांगा तिथनं दूर हो म्हणा. बाजूला हो, हो बाजूला. राहायचं माझ्या चिकू पासून. आई अगं, तुला एकदा सांगून कळत नाही का? बाजूला हो. मालती, कशाला तमाशा करताय तुम्ही? तमाशा हिनी केलाय माझ्या आयुष्याचा. आधी माझ्या लेकाला माझ्यापासून तोडलं आणि आता माझ्या चिकूला माझ्यापासून कायमचं दूर पाठवलं. ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर नकोय. ही जबाबदार आहे माझ्या चिकूच्या जाण्याला, फक्त ही. शांत व्हा मालती. लेकीच्या दुखोट्यामध्ये तमाशा नकोय मला. राणीवरती नाही ते आरोप करू नका तुम्ही. आई प्लीज, राणीची काही चूक नाही आहे यार. तिच्यावर नको ते आरोप नको लावूस. तुम्हाला हेच वाटत राहणार रे. खरी परिस्थिती मला माहितीये. माझी चिकू हिच्यामुळेच गेली आणि हेच सत्य आहे. त्यामुळे ही अवदसा माझ्या चिकूच्या फोटो जवळ जाता कामा नये. आणि आता हिची वकिली करत ना माझ्यासमोर आज तरी कोणी येऊ नका. आधीच ना माझा खूप संताप झालाय. आई हे बघ, हे सगळं आता बोलण्यात काही अर्थ नाहीये. तुला राणीच्या बाबतीत जे बोलायचं असेल ना ते आपण नंतर बोलू. ही सिच्युएशन नाहीये ते सगळं करण्याची. असं असेल तर हिला सांगा, ही मला माझ्या डोळ्यासमोर नकोय. आणि जर ही त्या असेल ना तर मी खाली येणार नाही. काय हो, तुमची मुलगी तुम्हाला जड झाली म्हणून आमच्या पदरात टाकलीत? तुमची मुलगी अपशकुनी आहे म्हणून टाकलीत का आमच्या पदरात?
बघताय ना काय होऊन बसलंय तुमच्या पोरीपायी. ज्या घराचा चिकूशिवाय आम्ही विचारच करू शकत नाही, ती आमची चिकू आज तुमच्या पोरीमुळे आमच्यात नाहीये. अहो, आमचं हस्त खेळतं घर उद्ध्वस्त केलं तुमच्या मुलींनी. घेऊन जाईला. मालती आहो, हवं तर मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, तुम्ही शांत व्हा ना. काय बोललात? या हिच्यासाठी तुम्ही माझे पाय धरायला तयार झालाय? कमाल आहे हो तुमची. नाही मला माहितीये ना, ही लाडकी सून आहे ना तुमची. तुम्ही काही घराच्या बाहेर जायला सांगणार नाही. आता माझंही पक्क ठरलंय, जर ही असेल ना तर मी खाली उतरणार नाही. हे बघा मालती, मी माझा निर्णय सांगितलाय. बाईसाहेब, अहो तुम्ही म्हणताय तशी माझी राणी नाही वागणार हो, पण तुम्ही म्हणत असताना तर आम्ही हात जोडून तुमची माफी मागतो. एक विनंती आहे माझ्या राणीला जसं पदरात घेतलंय ना, तसं एवढी भर तिची चूक तुमच्या पदरात घ्या. भाईसाहेब, तुम्ही म्हणताय ना की ह्यात माझ्या राणीची चूक आहे, तर तिला एक संधी द्या तिची चूक सुधारायची. मी तुमच्या पाया पडते, पदर पसंत तुमच्या पुढं. पण तुमचा राग विसरा बाईसाहेब. राणे, अगं तुझ्या संसारासाठी आम्ही किती पण याला माफी मागायला तयार आहे. अगं राणे, खरं आहे यांचं. अगं लेकीसाठी एवढं तर करायलाच पाहिजे की आम्हाला. आणि मला कळतंय ग, अगं या माऊलीनं तिच्या पोटचा गोळा गमावलाय. तुमच्याच लेकीमुळे गमावला आहे. ही तुमची राणी ना नको आहे. मीला घेऊन गेलात ना तरी काही हरकत नाहीये माझी. माझ्या मुलीला घेऊन जाण्यापेक्षा ते हिला का नाही घेऊन गेला तेच कळत नाहीये मला. ही गेली असती ना तरी काही फरक पडला नसता. आई, हे बघ ना, माझं ऐक. आता हे इकरा, तुझ्या बायकोची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला येऊ नकोस सांगून ठेवते. मला सगळ्यांना या राणीबद्दल खूप प्रेम आहे ना. ठीक आहे, आता तुम्हाला जे काही योग्य वाटतंय ना ते करा तुम्ही. मी काय करायचं ते मी ठरवणार. मालती, माफ करा मला. चिकूच्या जाण्याचा धक्का मालती अजून पचवू शकला नाहीयेत, म्हणून त्या रागाच्या भरात असं बोलून गेले. प्लीज मनाला लावून घेऊ नका. मी पण तुमची माफी मागतो. माझ्या आईचं बोलणं मनाला लावून घेऊ नका प्लीज. तुम्ही कशा पाय हात जोडताय? अहो, त्यांच्या मनाची स्थिती काय असेल ती कळते आम्हाला. जावे बापू, आबासाहेब, माझी राणी अशी नाही व. माझी राणी तर जीवाला जीव देणारी आहे, जीव लावणारी आहे. ती कुणाचा जीव घेणारी नाही. वय बघा, आमचा राणीवर पूर्ण विश्वास आहे. माझी आई खूप शॉक मध्ये आहे. तिने एकदा स्वतःला सावरलं की सगळं काही व्यवस्थित होईल. पण सर, मी त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर नकोय. मी काय करू? मी जाऊ का आई बुवांबरोबर घरी? राणी, तू का आईचं बोलणं मनावर घेतेस? अरे वा, ही तर लॉटरी लागतीये. राणी गेली तर सगळं काही माझ्या हाताला लागेल. राणी, त्या म्हणतात म्हणून तुम्ही जायची गरज नाही. आबा तसं नाहीये, पण मालती मॅडमच्या जर आता मी डोळ्यासमोर राहिले तर त्यांना त्रासच होत राहील. आणि मला त्यांना त्रास झालेला नको. मी आता त्यांच्या डोळ्यासमोर नसणं बरे असणार आहे त्यांच्यासाठी. मी पूर्ण प्रयत्न करेन की मी त्यांच्या समोर नाही येणार. तसे
मला आता थोडा वेळ एकटं राहावंसं वाटतंय. मी जाते आई बुवांबरोबर घरी. त्यांना पण थोडं वाईट वाटतंय तर मी राहते त्यांच्या बरोबर. आता सरांना कसं सांगू? मी इथनं बाहेर असेल तरच मला या सगळ्याचा तपास नीट करता येईल. सर प्लीज मला जाऊ दे. पण राणी, इंदिरा, तिला नको अडवस. राणी, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. ठीक आहे मग. मी जाऊन येते. मालती मॅडमचा राग पण शांत होते. ठीक आहे. ठीक आहे, मी कारची अरेंजमेंट करतो, तुम्ही कारने जा. अहो नाही, नको, जातो आमचा आम्ही. नाही नाही, असं नका करू. माझं ऐका, कारने जा तुम्ही. सर मी जाऊ ना? हो, जाऊन ये. थांब. तू माझ्यासमोर उभा राहून शहाणपणा दाखवतोस मला? या सगळ्या एंट्री मला परत केलेल्या हव्यात, कळलं का? हो सर. चल निघ. विक्रांत सर. काय रे केटी, मालक झालास का कंपनीचा? नाही सर, पण असं का बोलतोय? कोण आहे कंपनीचा बॉस? मी आहे ना. हो सर. मग तुला विचारून आत येता येत नाही? बॅनर्स नाही आहेत का साधे? सर ते मी परत बाहेर जायचं आणि परमिशन घेऊन दागायचं. बॉसचा रिस्पेक्ट करायचा असतो. चल निघ. हातीव. यादा. सर मी तुम्हाला या फाईल्स. सर नाही, साहेब म्हणायचं. साहेब. हो सर. साहेब, मी मगाशी तुम्हाला ती सजेशनच द्यायला आलो होतो. या फाईल्समध्ये जे डिटेल्स आहेत त्यानुसारच आपल्याला काम करावं लागेल. तुम्ही म्हणता तसं जर केलं तर आपलं खूप नुकसान होईल. आता तू मला शिकवणार? हा, इंद्रा जेव्हा या चेअरवर बसतो तेव्हा येतोच का शहाणपणा दाखवायला? केटी, आता मी सांगेन ना तेवढं आणि तेच करायचंच, कळलं? चल निघ. हे विक्रांत सर अतिच करायला लागलेत. इंदिरा सर लवकरात लवकर यायला हवेत. हे जर असंच वागत राहिले तर फॅक्टरीचं नुकसान नक्कीच होईल. अरे निघ म्हणालो ना. हीच ती वेळ. आता काहीतरी हाताला लागलं तरच या सगळ्याच्या मुळाशी जाता येईल. मला जायला पाहिजे. दादा गाडी थांबवा. अगं आता काय झालं अचानक तुला? हा, कशाला गाडी थांबवायला सांगतेस? आई मी सगळं सांगते. हा दादा गाडी थांबवा ना. आई उतर बरं खाली. अगं पण आई मी सांगते सगळं, तू उतर. अगं राणे. गोट्या चल, आपल्याला जायचं, एक महत्वाचं काम आहे. कसलं काम आता? अरे सगळं सांगते, तू चल तरी आधी चल. अगं राणे, कुठं चालली ती तरी सांग. काय झालं एकदम? बुवा आता तुम्ही मला प्रश्न विचारत बसू नका आणि माझी काळजी करू नका. हा, मला एक काम आठवलंय, मी तेवढं करते. तुम्ही घरी पोहोचा. अगं राणे, कुठं निघाली असती तरी सांग, म्हणजे आमच्या जीवाला घोर तरी लागायचं नाही. अगं आई आता ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची ही वेळ नाहीये. मला प्लीज जाऊ दे. अगं राणे, आधीच तुझी सासू तुझ्यावर लई चिडली आहे आणि आता काय डोक्यात खूळ घुसलंय तुझ्या? नाहीतर काय राणे, उगाच येडागत करू नकोस तू. आई बुवा हे बघा, मी कुठलाही वेडेपणा करणार नाही. वेळ निघून जायच्या आधी जे करायचंय ना तेच करते मी. हे बघा, मी पाया पडते तुमच्या, तुम्ही मला जाऊ द्या.
तुम्हाला माहिती आहे ना की मी अशीच कुठली गोष्ट करणार नाही. मग माझं आहे का, मी माझं काम करते आणि मी तिकडून डायरेक्ट घरी जाईन. हा, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही घरी जा. दादा, यांना व्यवस्थित सोडा. चल गोट्या. अगं राणे, अजित, ती दळभद्री कार्टी किचन मध्ये तर नाहीये ना? काकी आयो घरात नाहीये ती. तिच्या आई वडिलांबरोबर वस्तीत गेलीये. काय कायमची गेलीये का पांढऱ्या पायाने ती अपशकुनी परत येणार आहे? आई, हे बघ आता ना हे का उगीच वाद घालताय? तुम्ही अर्थाचा अनर्थ करून स्वतःलाही त्रास देत आहे आणि इतरांनाही. मी काही चुकीचं करत नाहीये, जे आहे तेच बोलतेय आणि त्यामुळेच तुम्हाला सगळ्यांना ते झोंबतंय. सॉरी टू से, पण मला तुझं वागणं अजिबात आवडत नाहीये. अरे वा, शेवटी तू बोललासच. तरी मी विचार करतच होते, राणीचा अजून एक वकील गप्प कसा काय बसला. इंद्रा, त्या पोरीच्या गोड बोलण्यामुळे तुझ्या मनात तिच्याविषयी गोडवा आला असेल, पण माझ्या मनात तिच्याबद्दलचा राग अजूनही तसाच आहे. तुझा याआधी फक्त तुझ्या आईवर जीव होता, माझा शब्दही खाली पडू द्यायचा नाहीस तू. आता मात्र त्या पोरीसाठी तू माझ्यावर आवाज चढवायला लागलास. ठीक आहे, तू काही कर, मला कितीही विरोध कर, तुझ्या बायकोची बाजू घे, पण त्या पोरीविषयी मला जे वाटतं ते मी बोलते आणि तेच मी बोलत राहणार. मी नाही म्हणत असताना सुद्धा त्या राणीने माझ्या चिकूला डबा आणायला पाठवलं आणि म्हणूनच ती आज आपल्यात नाही. ही गोष्ट माझ्या मनात छापली गेली असं समज. आजवर त्या पोरीने जे जे म्हणून सगळं केलंय ना, ते सगळं मी मनात माझ्या कोरून ठेवलंय आणि त्या सगळ्याचा हिशोब तिला द्यावाच लागेल. तुम्ही मालती त्याच गोष्टी गिरवत बसलाच. अहो, नाती जोडायची असतात, तोडायची नाही. तुम्ही तोडायची आणि बदला घेण्याची भाषा करताय. अशा तुम्ही नव्हतेच, पण परिस्थितीने मला बदलायला भाग पाडलं. तुमच्या सुनेमुळे मी बदललीये आणि आता मी अशीच राहणार. माझ्या चिकूचा जीव घेणाऱ्या पोरीचे आता मी हाल हाल करणार. आई, इनफ. प्लीज थांबव हे सगळं. आता मला त्रास होतोय या सगळ्याचा. तुझ्या बायकोला बोलते ना म्हणून तुला त्रास होतोय आणि मला माझ्या चिकूसाठी. ठीक आहे, मान्य करतो मी की राणीने चिकूला टिफिन आणायला पाठवलं, पण अजितने जर टिफिन व्यवस्थित आणला असता तर आपण चिकूला परत पाठवलंच नसतं. मग या सगळ्याला अजित जबाबदार आहे का? रत्ना काकींनी टिफिन चेक केला असता तरी हे सगळं झालं नसतं. मग या सगळ्यात काकींची ही चूक आहे, हो ना? अगं सगळं सोड, तू जर टिफिन व्यवस्थित घेऊन आली असतीस ना तर हे सगळं घडलं नसतं आई. म्हणजे जर आपल्याला दोष द्यायचा असेल तर कुठलेही तुकडे कुठेही जोडून आपण कोणालाही दोष देऊ शकतो, पण नाही. तुझा टार्गेट फक्त राणी आहे, फक्त राणी. हे बघ आई, तू जर राणीविषयी तुला वाटेल ते बोलणार असशील ना तर असं समज, मीही तेच बोलतोय जे मला वाटतंय. मी तुला फक्त एवढंच सांगतोय, जे जसं घडलंय ते एक्सप्लेन करतोय. आणि माझ्या सांगण्याप्रमाणे चिकूच्या ऍक्सिडेंटला आपण सगळे जबाबदार आहोत. आता बोल, या सगळ्यावर काय म्हणणं आहे तुझं? बोल नाही, काय झालं? आता का गप्प बसलीस? काहीतरी असेलच तुझ्याकडे बोलायला, बोल. ए भावा, अगं आता तरी सांगते का? कशाला घेऊन आली मला इथं? तू बुवा मावशीला नाही सांगितलं, मला तरी सांग. सांगते गोट्या. अरे, ही तीच जागा आहे जिकडे अश्विनीचा ऍक्सिडेंट झाला होता. मी तुला इकडे ह्याच्यासाठी घेऊन आली आहे कारण मला असं वाटतंय की इथं आपल्या हाताला ना नक्की कुठला ना कुठला पुरावा लागेल.
नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? मला शंका आहे की हा ऍक्सिडेंट नाही, घातपात आहे, घातपात आहे. असं का वाटतंय तुला? त्या दिवशी अश्विनी हॉस्पिटलमधून घरी माझ्यासाठी डबा आणायला गेली होती. त्या डब्यातली भाजी मला टेरेस जवळ सांडलेली मिळाली. अश्विनी जर तो डबा घरातून घेऊन निघाली असेल तर ती भाजी टेरेसवर कशी काय पोहोचल? हे सगळे प्रश्न असे माझ्या डोक्यात घोळतायत गोट्या. चिकू गाडी घेऊन निघाली आणि तिची ट्रकला धडक बसली, ह्याच्यात भाजी कुठून आली मधी? अरे तेच तर ना गोट्या. आता तो डबा ऍक्सिडेंटच्या ठिकाणी सापडला पाहिजे ना, पण बघ कुठंच डबा नाही. आणि अश्विनी जर तो डबा घरातून घेऊन निघाली होती तर तो डबा इकडेच कुठेतरी पाहिजे. टेरेसवर कस काय गेली भाजी? जेवढं मला माहिती आहे ना, अश्विनी एकदम व्यवस्थित गाडी चालवते, त्यामुळे तिचा असा ऍक्सिडेंट तिच्या चुकीने तर होणार नाही. तुला काय म्हणायचंय? काहीतरी घातपात झालाय का? हो, आणि मला असं वाटतंय की इथं आपल्याला नक्की काहीतरी सापडायला पाहिजे. आपण शोधायला पाहिजे कुठे. मी पण तुला हुडकायला मदत करतो मग. चल. ए भावा, अरे काहीच गावना झालंय. तेच ना, मला असं वाटलं होतं इथं तरी काहीतरी सापडेल, पण इथं काहीच नाहीये. तो ऍक्सिडेंट होता का घातपात हे कसं कळणार? त्यासाठी आपल्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे. खोट्या, पुरावा सापडला. तो बघ,